टायटल वाचून सगळ्यांना प्रश्न पडला असेल की आता पावसाळा आला, आत्ताही शिमग्याचा व्हिडिओ का टाकते, किंवा टायटलमध्ये तुम्ही बघितलं असेल तर नाव आपलं आहे मृगा मार्तंडचा शिमगा. तर हे मृगा मार्तंड आहेत कोण, तर ज्यांना माहिती आहे तर मृगा मार्तंड हे कम्प्लिटली फिक्शनल कॅरेक्टर आहेत. फिक्शनल म्हणजे एका कादंबरीतले कॅरेक्टर आहेत. कादंबरी जी मी लिहिली आहे आणि ती प्रतिलिपीवर तुम्ही वाचू शकता, तर तिचं नाव आहे शिमगा. हां, तर मी पार्ट टाकला आणि त्याच्या शेवटला मी विचारलं की शॉर्ट व्हिडिओ वगैरे काही टाकू का. तर बहुतेक जणांना, कारण आधीही मला खूप कमेंट्स होत्या की हे सगळं बघतो तर आहे, पण सुरमाड म्हणजे काय, शिमगा म्हणजे एवढा मी एक स्टोरी लिहिली आहे, एवढा म्हणजे एवढा वेळ तो असतो का, किंवा एवढा वेळ चालतो का. तर असे खूप सारे प्रश्न होते. आधी मला वाटायचं की म्हणजे लहान असताना की ठीक आहे, शिमगा काय की सगळीकडेच तो असाच म्हणजे कॉमनली साजरा केला जात असेल की हां, पालखी सगळ्यांकडेच असतात, सुरमाड सगळ्यांकडे असतो आणि इथे जसा तो आठवडाभर वगैरे किंवा त्याचे वारे आधी खूप आधीपासूनच रूपं चढतात वगैरे तेव्हापासूनच व्हायला लागलेले असतात. तर हां, शिमगा सगळीकडे असाच असतो असं मला आधी लहान असताना वगैरे वाटायचं. नंतर जसं कळत गेलं तसं की नाही, हे फक्त इकडेच असतं किंवा हे फक्त कोकणातच होतं. तर शिमगा स्टोरी का लिहिली तर त्याचं कारण हे होतं, त्याच्या आधी मी राजबंधन, राजस्थान वगैरे ती साईट लिहिली आहे. सोलोमेटमध्ये मध्य प्रदेश आणि अर्थात तुम्ही वाचत असाल, सगळ्यांना माहिती आहे. तर मग माझं असं झालं की इथलं जे आहे कल्चर त्याबद्दल मी अजून का काही लिहिलं नाही आहे, किंवा जे मुळात आहे, जे खूप आहे आपल्याकडे, व्हास्ट आहे आणि मेन म्हणजे ते इथल्याच लोकांना फारसं माहीत नाही आहे. तर मग ह्याबद्दल आपण अजून का नाही लिहिलेलं असं माझं झालं. जर मी राजस्थानबद्दल लिहू शकते, मी MP मध्ये लिहू शकतो, तर ते मला तर सगळं अभ्यास करून लिहिलं आहे. पण इथलं जे आहे, मी लहानपणापासून म्हणजे मी इथलीच वाढलेली आहे, माझं अपब्रिंगिंग इथलंच आहे, त्यामुळे हे सगळं मला माहिती आहे. मग इथलं का नाही. आता मला खूप कमेंट्स ह्या पण आहेत की तू कोकणातलं हे सगळं लिहिलंस कसं, तुला कुठे पाहिलंस किंवा काय. तर त्याचं उत्तर हेच आहे की हे सगळं माझ्या रक्तात आहे, मी हे बघतच मोठी झाली किंवा अजूनही बघते, त्यामुळे मला ते लिहिणं जास्त सोपं झालं आहे. बाकीच्या स्टोरीजचं असं नसतं, त्यासाठी मला कम्प्लिटली अभ्यास करावा लागतो. पण हे म्हणजे असं आपोआप येत गेलं आहे सगळं काही. शिमगा स्टोरीचं पर्टिक्युलरली सांगते आहे मी. बाकीही माझ्या स्टोरीमध्ये थोडाफार उल्लेख असतो की एखादं कॅरेक्टर कोकणातनं आलेलं असतं किंवा काय. बट ही जी स्टोरी आहे ती पूर्ण इथल्या मातीत घडती आहे. मार्तंड, मृगा हे इथले कॅरेक्टर्स आहेत. म्हणजे मृगा आली आहे म्हणा मुंबईतून, पण ती स्टोरीची गरज म्हणून. बाकी ती आता पूर्ण म्हणजे पक्की कोकणकर वगैरे झालेली आहे. आता जवळपास 131 पार्ट्स वगैरे झालेत तिचे. लास्ट इयर शिमगा जेव्हा सुरू होता तेव्हा माझं असं झालं की नाही, आता हे काहीतरी म्हणजे किंवा हे लिहायला पाहिजे आपल्याला, याबद्दल सगळ्यांना कळलं पाहिजे. आणि म्हणून मग ते आता स्टोरी लिहायची म्हटल्यावर कॅरेक्टर्स पाहिजेत, त्याचे डेव्हलपमेंट आली आणि स्टोरी लाईन अर्थात आली. त्यामुळे मग आजूबाजूचे विषय, खोत म्हणा किंवा ती भावकीतली भांडणं, दुश्मनी, हे सगळं प्रॉपर गावामध्ये तुम्ही गेलात तर तुम्हाला काय म्हणतात बघायला मिळेल, किंवा आहे म्हणजे थोड्याफार प्रमाणात त्याला थोडा तडका आणि ट्विस्ट दिला, कॅरेक्टर्स तशी आली. भावकीतली भांडणं, मग प्रभास आला किंवा काय, ते सगळं ॲड करून ती स्टोरी लाईन ठरली आहे माझी. आणि नंतर मग मृगा मार्तंडला प्रेम एवढं मिळेल मला एक्सपेक्ट नव्हतं, किंवा तसं माझ्या प्रत्येक स्टोरीमध्ये असतं. लिहिताना मला किंवा एखादी स्टोरी जर मी काही प्रेझेंट करत असेल तर मला असं होतं की बघतील की नाही कोणी, आवडेल की नाही. तसंच मृगा मार्तंडचं होतं, जास्त होतं, कारण हे सगळं इथलंच आहे म्हटल्यावर किती दाखवायचं किती नाही, ह्याला पण लिमिटेशन्स स्वतःला घालून घ्यावे किंवा स्वतःला घालावे लागलेत की नाही, हे एवढंच दाखवायचं आहे किंवा हे आहे हे भरपूर दाखवायचं आहे, हे कोणाला माहीत नाही आहे. तर तसं ते झालं आहे. सो द पॉईंट इज की मला खूप कमेंट्स होत्या की काय तू कसं लिहितेस, हा मेन मुद्दा आहे. तर मी इथलीच आहे म्हणून मी इथलं जास्त चांगल्या पद्धतीने लिहू शकले किंवा लिहिते. आणि हां, शिमग्यासोबत इथला कॉमन किंवा शिमग्याला लागूनच एक विषय असतो, तो म्हणजे आंबा. सो ते आंबा आणि शिमगा असं ते कंबाईन करून मार्तंड, मृगा आणि ती सगळी स्टोरी लाईन म्हणा किंवा पूर्ण शिमग्याचा जो विषय आहे तो मी एक्सप्लेन करू शकले.
तर झालं. आणि आता दुसरा प्रश्न म्हणजे शिमगा. तर हो, शिमगा इकडे मोठा असतो. मोठा म्हणजे मी चौथीत वगैरे, म्हणजे माझा किस्सा आहे तो, चौथीत वगैरे होते असेल आणि स्कॉलरशिपला प्रश्न आला होता की कोकणात होणारे मोठे सण कोणते ते एक्सप्लेन करायचे होते. तर ऑप्शन्स ऑब्वियसली होते. तर मग मी गणपती आणि गणपती आणि दिवाळी लिहिलं होतं. शिमगा वगैरे हां सगळीकडेच होतं असं वाटायचं ना. तर मग ते लिहिलं. सो सर मला म्हणाले होते की नाही, मी किती वेळा सांगितलं आहे, फक्त शिमग्यासाठी लोक येतात, शिमगा मोठा असतो, आपल्याकडे जे पालखी होते ते कुठंच होत नाही आणि खूप काही. तर मग माझं असं झालं की तरीही मला वाटलं नव्हतं की शिमगा हे असतं. आणि मग पुढे जाऊन कळायला लागलं की नाही, हे बाहेर नसतं, हे फक्त इथेच असतं. तर तो एक प्रश्न की शिमगा असा होतो मोठा. आणि मग त्यानंतर कमेंट्स होत्या की पाठव पाठव पाठव, व्हिडिओ पाठव. तर आधी मी असे काही व्हिडिओज असले की इन्स्टाला पोस्ट करायचे, जे मला मिळायचे, जे मी लिहिलेत आणि रिअलमध्ये आहेत. मग ते बायोल्युमिनसन्स असू दे किंवा डॉल्फिनचं दाखवलं होतं राजबंधनमध्ये ते असू दे. सो मी ते इन्स्टा स्टोरीला पोस्ट करायचे, पण ते हार्डली कोणापर्यंत पोचायचे. खूप जण इन्स्टावर नाही आहेत किंवा काय. तर काही जणांना तर तेवढ्यासाठी इन्स्टा डाउनलोड करायला वगैरे लागलं होतं. सो आय थॉट की आता यूट्यूब आहेच, तर मग यूट्यूबवर टाकूया. त्यातही शॉर्ट्स टाकणार होते, पण हा विषय वास्ट आहे. आणि मुद्दा म्हणजे हा होता की मी सगळ्यांना पटवू कसं की मी पावसाळ्यात शिमग्याचा व्हिडिओ का टाकते. तर त्याचं कारण आहे मार्तंड मृगा. आणि म्हणून मी म्हटलं व्यवस्थित मोठा व्हिडिओ टाकूया. शिमगा आता काय स्टेप्स असतात त्या सगळ्यांनी स्टोरीत वाचल्याच असतील. म्हणजे हे आधी असं होतं, रूपं अशी चढतात, त्याच्या आधी मग गावागावांमध्ये कसं वातावरण असतं, खेळे काय असतात, संकासूर काय असतो, ते तर प्रॉपर म्हणजे सीन डेव्हलपमेंट करून मी सगळ्यांना एक्सप्लेन केलेला आहे. सो मी ते आता पुन्हा नाही सांगणार आहे. तर त्याच्यानंतर मग रूपं लागल्यावर पालखी असते, घरी पालखी येते शिमग्यामध्ये, घराघरामध्ये. तर तो मान प्रचंड मोठा असतो. आणि जे भैरोबाबद्दल मी म्हटलं किंवा भैरी, मी भैरी असं प्रॉपर नाही, मी भैरोबा असं मेन्शन केलं आहे. तर तो कोणाची घरं घेत नाही, तो फक्त बारावाड्यातून फिरतो, त्याच्या बायकोला म्हणजे जुगाईला भेटायला जातो. आणि बाकी खूप म्हणजे विषय आहेत, पण हे जे काही हे असं मेन आहे ते प्रथा म्हणू किंवा पालखीच्या भेटी होतात वगैरे ते सगळं. तर भैरोबाची पालखी घरी येत नाही, पण बाकीच्या पालख्या आहेत त्या म्हणजे आता इथे कालिकेची पालखी स्टोरीमध्ये मी हार्डली म्हणजे प्रॉपर मेन्शन कालिकेची पालखी गेले. तर मिरजोळ्यामध्ये आमच्या कालिकेची पालखी झाला आहे. काय विषय की मी लहान असताना मालगुण गाव जे आहे, गणपतीपुळे मालगुण, तर तिकडे होते. सो मला तिथला शिमगा माहिती आहे. तर सुरमाड नाचवतात, जर तो मोडला तर तो परत आणायचा वगैरे, तो सगळा विषय आहे ना, तर तो तिकडे केला जातो मालगुणला. आणि म्हणजे आत्ता यावर्षी काही मी मालगुणला गेले नव्हते शिमग्यात, म्हणजे ओटी असते आमची ती भरायला गेले होते, पण असं प्रॉपर शिमग्याच्या दिवशी जाणं झालं नव्हतं. सो तो व्हिडिओ नाही आहे, पण सांगते मी की ते जे असतं ते तिकडे केलं जातं. त्याच्यानंतर पालखीच्या भेटी तर कॉमनली होतातच, म्हणजे प्रत्येक गावागावामध्ये काय असतं, गावदेवी असते, तर त्या गावदेवीचा शिमगा असतो आणि महापुरुष जो असतो त्याचा शिमगा असतो. बहुतेकदा मग दोन गावं जवळ असतील तर त्या ज्या पालख्या असतात तर त्या भेटायला येतात, किंवा लांब जरी असतील तरी बहुतेकदा काय होतं की त्यांच्यामध्ये नाती असतात, बहीण भावांची नाती असतात किंवा नवरा बायकोची नाती असतात. तर मग त्या पालख्याही एकमेकांना भेटतात आणि ते शिमग्यामध्ये होतं. तर झाला तो सुरमाडाचा एक विषय आणि भैरोबाचा पालखीचा एक विषय. तर मग तर कालिकेची पालखी भैरोबाला भेटायला जाते, ती आधी जाते. स्टोरीमध्ये मी थोडं शिमग्याच्या आसपास घेतलं आहे. तर काही ठिकाणी काय झालं आहे की मग हे असे गावातले शिमगे मी पाहिलेत ना, तर मालगुणमधला एक, आणि मी मिरजोळ्यात राहते प्रॉपर, त्यामुळे मिरजोळ्यातला कालिकेचा शिमगा, आमचं खाली मूळ घर आहे जयस्तंभावर, जी मेन रत्नागिरी म्हणतो, त्यामुळे बारागावाचा भैरी तर सगळ्यांचाच आहे, त्यामुळे भैरीचा शिमगा मला माहिती आहे. आणि त्याच्यानंतर आमची बाग जी आहेत किंवा आंब्याच्या बागा ज्या आहेत त्या पाली गावामध्ये आहेत त्या साईडला. सो तिथलाही शिमगा माझा पाहण्यात येतं, किंवा आंब्याचा सीझन तेव्हाच असतो, बागेत जाणं येणं होतं, सो तिथलाही शिमगा बघायला मिळतो. तर असा 4-5 गावांचा मिळून आणि प्रत्येक गावामध्ये प्रथा वेगवेगळ्या आहेत, किंवा हे सगळं पालखीमध्ये देव बसतात हे एवढं कॉमन सोडल्यास
सगळं वेगवेगळं. तर त्याच्यानंतर आमचं जे कुलदैवत आहे ती जुगाई देवी, ती गावडे अंबेरातली आहे. आता हे तुम्हाला माहीत नसेल कुठे काय आहे ते, पण ही सगळी वेगवेगळी गावं आहेत आणि ती 4 दिशांना आहेत. आणि तर त्या गावडे अंबेर गावामध्ये तिकडे काय होतं, तिथे ते आंब्याची होळी उभी करतात, 2 होळ्या उभ्या करतात. तर मग असं पण असतं, खाली सिंधुदुर्गामध्ये गेलात तर सुरमाड नसतो, सुपारीची होळी उभी करतात तिकडे, तर आंब्याची, सुपारीची अशा वेगवेगळ्या होळ्या उभ्या करतात. आता होळ्या उभ्या करतात म्हणजे जो सुरमाड असतो, तर बहुतेकांना असं वाटतं की ते होम म्हणून पेटवतात, तर ते असतं का, तर नाही. सुरमाड म्हणजे मानाचा शेंडा असतो, तो एक माड असतो आणि तो उभा करतात पालखीची सान जी असते त्याच्या बाजूला, आणि त्याच्या बाजूला होम जो असतो तो वेगळा पेटवला जातो. शेवटचा होम पेटतो ते होळीच्या दिवशी. होळी जी उभी करतात रात्री वगैरे जातात. आता सध्या सकाळ वगैरे होते, म्हणजे उशीर होऊन पालखी कधी येते गावात त्याच्यावर ते पुढे असतं, कारण पालखीसमोरच तो शेंडा तोडला जातो, त्यासाठी कौल लावला जातं, ते पण मी लिहिलं. सो काही राहिलं असेल तर आता पुढे व्हिडिओमध्ये बघा. बाकी हे असं असतं. आणि मग ते झालं आहे काय की स्टोरीची गरज म्हणून मी सगळ्या ठिकाणचा शिमगा बघितला आहे. मग स्टोरीची गरज जशी आहे तशी मी ती मिक्सअप केलं आहे म्हणा. फार बदल असा नाही केलेला काही, थोडाफार इथलं तिथलं करून जे कॉमन मला वाटलं ते करून तो असा तुम्ही शिमगा स्टोरीमध्ये लिहिला आहे आणि मृगा मार्तंडबद्दल लिहिलेलं आहे. ते तुम्ही एन्जॉय करताच आहात, आय नो. आणि त्या कमेंट्स कमाल असतात, म्हणजे कमेंट्स वाचून मला असं की हां, आता व्हिडिओ पोस्ट करायचं कारणही त्या कमेंट्स आहेत, नथिंग एल्स. नाहीतर पावसाळ्यात व्हिडिओ म्हणजे मला जरा शिमग्याचा व्हिडिओ म्हणजे मला जरा असं हसायला वगैरे येत होतं, पण ठीक आहे तुमच्यासाठी काय पण. आणि बघा आता व्हिडिओ बाकी काय असेल ते आपण व्हिडिओमध्ये कव्हर करूच. सगळे सण उत्सव साजरे करण्याचा मूळ उद्देशच हा असतो की सर्वांनी एकत्र येऊन आनंद वाटावा, आनंद पसरवावा, छान हॅपी वाईब शेअर कराव्यात. आणि शिमगा या उद्देशाला अपवाद तर नाहीच आहे, पण मला तो प्रोटोटाईप वाटतो. कारण हा कुटुंबापेक्षा गावाचा सण असतो. आपले देव म्हणजे आपली श्रद्धास्थानं. आपल्या दुखल्या खुपल्यावर आपण पहिली साथ घालतो ती देवाला, आणि तोच आपल्या घरी येणार म्हटल्यावर आनंद पराकोटीचा असणारच. पाहुण्यांचं स्वागत करायचं तर आपण सगळी खातिरदारी करतो, मग जेव्हा देव येतोय तेव्हा काय करू आणि काय नको असं वाटणारच. फागपंचमीपासून कोकणात शिमग्याला सुरुवात होते. होळ्या तोडून वाजत गाजत देवीच्या सानेपाशी उभ्या केल्या जातात. देवांना रूपं लागतात म्हणजे गाभाऱ्यातले देव पालखीत बसतात, आणि मग देवादेवांच्या ज्या भेटी आहेत त्या ह्या शिमग्यातच होतात. देवळाच्या बाहेर जिथे देव बसतो त्याला सहाण म्हणतात, आणि हा होळीचा सोहळा सारा त्या सहाणेपाशी रंगतो. रूपं लागल्यावर पालख्या बाहेर पडल्या की गावात संकासूर आणि खेळे अंगणात खेळताना दिसतात. पूर्वी सजून धजून गावामध्ये फिरणाऱ्या ह्या खेळांचं स्वरूप सध्यापुरती फक्त एवढंच मर्यादित राहिले. पण हेही नसे थोडके. खेळे सुरू असतानाच ठिकठिकाणी पालख्याही नाचवल्या जातात. काही उत्सव प्रत्यक्ष होळीच्या आधी असतात, काही पालख्यांच्या भेटी आधी होतात. पण रत्नागिरीचा शिमगा म्हटला तर तो भैरीचा. हे भैरीबुवाच्या देवळाचं प्रांगण आणि ह्या पालखीच्या भेटी, एक अभूतपूर्व आणि डोळ्यांचा पारणं फेडणारा सोहळा. रूपं लागल्यावर बाकी गावच्या भैरीबुवाच्या बहिणी त्याला भेटायला येतात, आणि रात्री 12 नंतर भैरीबुवा आपल्या पत्नीला म्हणजे जुगाईला भेटायला तिच्या देवळात जातो. वर्षभरातून एकदाच होणारी ही भेट आपल्याही मनाला भरता आणणारी असते. तिथे भैरीबुवाचा शिमगा होत असताना तिथे गावागावाचा शिमगा वेगळा सुरू असतो. हा आहे कालिकेचा सुरमाड. सुरमाड हा पामगुळातला सगळ्यात मोठा आणि अजस्त्र सदस्य, केवढा तरी भव्य. हा उभा असतो सहाणेपासून लांब जंगलात. तिथून त्याला तोडून आणून देवीच्या सहाणेपर्यंत न्यायचं म्हणजे इथे गावाच्या एकीचा कस लागतो. म्हणूनच शिमगा हा गावाचा सण असतो. पण तो जोश, तो उत्साह, ते सारं काही वेगळंच. तर ढोलताशे, त्यामागे कालिकेची पालखी, आणि मग सुरमाड. सुरमाड आणला तर गेलाय, पण त्याला आता उभं कसं करायचं, तर ते हे असं. दोऱ्या आणि ओंडक्यांचे टेकू लावून तो भला मोठा सुरमाड उभा केला जातो.
आता वाचणाऱ्या सगळ्यांना आणि ज्यांना शिमगा काय असतो हे माहीत नाहीये त्यांना सुरमाडाचं चित्र क्लिअर असेल. यात मार्तंड शोधताय ते कळलं मला, पण तो तुमचा तुम्हाला इमॅजिन करावा लागेल. एकदा का सुरमाड उभा राहिला की मग होम पेटवला जातो, ज्यात पडतो हा असा नारळाचा पाऊस. हे खास 2 क्षण होते जे मला तुम्हाला दाखवायचे होते, कारण खरंच ते सारं किती सुंदर आहे, कोणीच मिस करू नये असं. हां, आता पालखी नाचवणं, तिला खांद्यावर घेणं, डोक्यावर मिरवणं याचीही बरोबरी कशाची करता येणार नाहीच आहे म्हणा. खूप मोठं पुण्य, आयुष्याचं सार्थ होण्याचं भाग्य समजलं जातं इथे पालख्यांना खांदा देणं म्हणजे. होळीपासून पुढे रंगपंचमीपर्यंत धामधूम असते, पालख्या घरं घेत असतात, पण भैरीबुवा त्याच्या 12 वाड्यातूनच फिरतो. म्हणूनच त्याच्या पालखीला खांदा लावायचा असेल तर ते असं सहाणेपाशी. ही तोबा गर्दी त्या 5 दिवसात रोज रात्री 1 पर्यंत असते. त्या 2 फेऱ्या मारण्यासाठी, ढोलाची काठी वाजवण्यासाठी अनेक जण प्रतीक्षा करत असतात आणि बाजूला उभे सारे ते रुपडं थोड्या क्षणासाठी जेव्हा नजरेसमोर येईल तेव्हा मनात साठवण्याची धडपड करत असतात. कुलदेवतेच्या ओट्या आणि महापुरुषाचे हुलपे हे सगळं शिमग्यात पोचतं झालं पाहिजे हा इथला नियम आहे. ही आमच्या कुलदेवतेची सहाणेवर बसलेली पालखी. मग कालिकेची पालखी आमच्या घरी येते, तेव्हाची कृतज्ञता तर काय वर्णावी. गावडे आंबेरे आमच्यापासून लांब आहे, त्यामुळे घरी वाजत गाजत येते ती कालिकेची म्हणजे आमच्या गावदेवीची पालखी. चांदीची प्रभावळ आणि रेखीव तेजस्वी मूर्त्या. मनातला सारा गोंधळ अगदी म्यूट मोडवर जावा आणि बस ते रूप कितीतरी वेळ न्याहाळत बसावं. शिमग्याची ऑफिशियल सांगता होते ती रंगपंचमी दिवशी. हो, कोकणात रंग खेळतात ते धुळवडीला नाही तर रंगपंचमीला. त्याआधी पालख्यांमध्येच एवढे सारे व्यस्त असतात की रंग खेळणार कधी. त्यामुळे रत्नागिरी रंगात रंगते ती भैरीबुवाला रंग लागल्यावरच. पोलिसांकडून सलामी घेऊन भैरीबुवा साणेवर उठतो आणि 12 वाड्यांवर नजर ठेवत म्हणजे नवलाई पावणाईला देवळात भेटून त्या रात्री पुन्हा आपल्या गाभाऱ्यात परत जातो. ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात्. देवाची रूपं उतरतात आणि भैरीबुवाचा शिमगा तर संपतो, पण गावागावांमध्ये अजून पालख्यांची अनेक घरं घ्यायची बाकी असतात, त्यामुळे तिथला शिमगा अजून चालूच असतो पुढे अगदी महिनाभर. तर अशी होती ही शिमग्याची 60 उत्तराची सुफळ संपूर्ण कहाणी. चित्र आता बरीच क्लिअर असतील. तुमचं इमॅजिनेशन न पुसू देता हे सीन्स त्यात ॲड केलेत म्हणजे मार्तंडमृगा अजून छान अनुभवता येतील. सांगायचं एवढंच आहे की बाकी सारं नंतर फिरणं होईलच, पण कोकणातला हा शिमगा एकदा तरी अनुभवाच. आता थांबते. या अमाप प्रेमासाठी खूप खूप धन्यवाद.